तर मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यावर आता वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे। मतदानाची जय्यत तयारी करण्यात आलेली असून मुंबई उपनगर जिल्ह्यात 7353 इतकी मतदान केंद्र आहेत आणि आज सर्व मतदान पथकं मतदान यंत्रांसह रवाना होणार आहेत। त्यामुळे मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क हा जरूर बजावावा असं आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलेला आहे। मुंबई शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आता मुंबई पोलीस दलाकडून मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। 20 मेला मतदान करण्यासाठी सगळी तयारी जी पूर्वतयारी आहे ती झालेली आहे। आपल्याकडे 26 विधानसभा मतदारसंघ आहेत, 4 लोकसभा मतदारसंघ आहेत, 7380 मतदान केंद्र आहेत। मतदान केंद्र आपली तयारी आहेत। या मतदान केंद्रांवर जे कर्मचारी नेमायचे आहेत हे जवळपास 40,000 कर्मचारी उद्या मतदान केंद्रांवर पोहोचतील आणि आपल्याकडे सोमवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये मतदान होणार आहे। त्याची सगळी तयारी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त आहे, कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे। आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत ज्या तयार झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की 100% जास्तीची तयारी आपली झालेली आहे मतदानाची। दिव्यांग मतदार आणि 85पेक्षा जास्त वयाचे जे मतदार आहेत त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाने दिलेली आहे। या सुविधेचा आपल्या जिल्ह्यामध्ये 2700पेक्षा जास्त अधिक मतदारांनी लाभ घेतला आहे आणि त्यांची मतदानाची कार्यवाही जी आहे ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे। याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी आपण प्रत्येक पोलिंग स्टेशनला एक व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे। दिव्यांग मतदारांसाठी बेस्टच्या लो फ्लोअर बसेस ज्या आहेत आणि ज्या बसेसमधनं आपल्याला व्हीलचेअर वाहून नेता येतील अशा 26 बसेस आणि इतर छोट्या विंगरच्या बसेस ज्या आहेत अशा 5 बसेस अशा 31 बसेस ज्या आहेत ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये दिवसभर मोफत सेवा ही दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना देणार आहे। उद्या मुंबईतल्या 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडताना यामध्ये जवळपास आपल्याला संपूर्ण मुंबई शहरामध्ये 50,000पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। मुंबईतले जे प्रामुख्याने जे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या भागांमध्ये आपल्याला पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त आहे। सध्या मी ईस्टर्न हायवेवरती उभा आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पोलिसांकडून आपल्याला वाहनांची आपल्याला कसून तपासणी करताना पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जे वाहन चालक आहेत त्यांच्याशी देखील आपल्याला या ठिकाणी त्यांची चौकशी करताना पाहायला मिळते, कारण की शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असणार आहे। त्यामुळे मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवरच्या प्रत्येक वाहनांची आपल्याला कडेकोट बंदोबस्तामध्ये चौकशी होताना पाहायला मिळते। आता सध्या ईस्टर्न फ्रीवेवरती मी आहे आणि या ठिकाणी आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर आपल्याला पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करताना पाहायला मिळतात। प्रामुख्याने यामध्ये 8,088 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे 25 पोलीस उपायुक्त यांच्या नियंत्रणाखाली सर्व मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी असेल, कारण की अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मुंबईमध्ये सापडल्याचं देखील पाहायला मिळत होतं। त्यामुळे त्या संदर्भात देखील कारवाई होऊ शकते। मुंबईमध्ये अतिरिक्त पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहिली असेल तर प्रत्येक वाहनामध्ये कोणता माल जातोय याची आपल्याला कसून चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्या माल स्वतः पोलीस सर्व कर्मचारी आपल्याला तपासताना पाहायला मिळतात, गाडीमध्ये नेमका कोणता माल आहे कोणता नाही। त्यामुळे या दृश्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर मुंबई पोलीस उद्या होणाऱ्या मुंबईच्या मतदानासंदर्भात आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण भागामध्ये गांभीर्याने सर्व गोष्टींची तपासणी करताना पाहायला मिळतात, कारण की हा बंदोबस्त आपल्याला आणखी पुढचे 8 दिवस असाच मुंबईत राहणार आहे।